पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आता दुसरा भाग बघतोय, कारण आपण पहिल्या भागामध्ये पाठीचा भाग कसा काढायचा, बोटनेक ब्लाऊज आहे, 36 साईज आहे. तर तो तुम्हाला फ्रंट भाग कसा काढायचा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अगोदर मी पाठीचा भाग पूर्ण टाकून घेतलाय, आखून घेतले जे आपले पॉईंट आहेत आणि मी याला आता उचलते. आता त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण शोल्डर चेक करू. शोल्डर 7चा आहे का, हाच सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा आपला गळा. गळ्याचा पॉईंट आपण मार्किंग केली. आता हा पॉईंट मी जर इथं घेतला तर काहीच हरकत नाही. आता याच्यानंतर आपण फ्रंट गळा किती घ्यायचा ह्या गोष्टी बघणार. तर फ्रंट मी 6 इंचाचा घेतलाय. आपण पाठीमागचा गळा घेतला होता जवळजवळ याच्यामध्ये जरी चेक केलं तरी लक्षात येते 4 इंचाचा. तर आपण 4 वर एक बॉक्स तयार करू. 4 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये शक्यतो गोल गळा द्यायचा आहे, पण जास्त डीप द्यायचा नाही. थोडासा जसं आपण ह्या पट्टीच्या साहाय्याने बघू शकतात, अशा पद्धतीने जरी गळा घेतला तरी काहीच हरकत नाही. असा आपण गळा घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करायची. तर आपण ती कटिंग कशी केली पाहिजे तर ते पण मी तुम्हाला सांगते. अर्धा इंच आपण मोंड्यासाठी परत एकदा पाठीमागं आलो. ते याची लाईन आपल्याला कवर कशी करायची अशा पद्धतीने जरी बोलला तरी एकदम परफेक्ट अशी होऊन जाते. म्हणजे आपला पॉईंट हा व्यवस्थित येऊन जातो. आता याला पण आपण ह्या पट्टीच्या साहाय्याने आपण याला आकार द्यायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मग मी एकाच ब्लाऊजचा 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवते. अशा पद्धतीने आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा. टक्स पॉईंट आपला येणार जवळजवळ 10 इंचावर. 36 साईज आहे. 10.5 वर जरी घेतला काही हरकत नाही. आपला हा टक्स पॉईंट आला 10 इंचावर. त्याच्यानंतर आपल्याला टक्स रुंदी घ्यायची जवळजवळ किती घेतले आपण 4 इंच. हा पॉईंट आपण याला वरती जोडून घ्यायचा आहे. आता हा पॉईंट जरी आला दुसरीकडे तरी काही हरकत नाही. आपल्याला इथपासून पण 4 आणि इथपासून पण 4 घ्यायचं आहे. म्हणजे आपण हा टक्स असा जरी मोजला गळ्यापासून तर 10.5 वर आला तर आपला हा 10 इंचावर होऊन जाईल, कारण अर्धा इंच शोल्डर दाबण्यात जातं. त्याच्यानंतर 2.5 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. 2.5 इंचावर आपण इथं 2 इंचावर आपण इथे एक मार्किंग करू. चेस्टनुसार टक्स घेतला जातो. 2 इंचावर आपण मार्किंग केली. त्याच्यानंतर आपल्याला हा पॉईंट आपल्याला कुठं जोडून घ्यायचा आहे, इथं आपण जोडून घेऊ. अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम छान येऊन जातो. आपण पट्टीने जरी नाही केलं तर आपण अशा पद्धतीने जरी केलं तरी पण टक्स हा छान येऊन जातो. आता जे 2 इंच आपण टक्ससाठी घेतले तेच 2 इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचे, कारण हा कपडा मग आपला कवर होऊन जातो त्याच्यामध्ये. अर्धा इंच मी बाहेरच्या बाजूने काढले. का ज्यावेळेस आपण अर्धा इंच म्हणजे आपण इथं का ज्यावेळेस आपण हा टक्स जोडतो तर याचा कपडा इथं भरून निघतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि कंपल्सरी अर्धा ते पाऊण इंच तुम्ही खालच्या साईडला जास्त घ्या. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो तर ह्या आकारामुळं कपडा कमी पडतो. तर हा पॉईंट आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि हे 2 पॉईंट आपल्याला इथं जोडायचे आहेत. ज्यांनी पहिला भाग पाहिला नसेल त्यांनी जाऊन बघा. आपण बॅक साईड आपण त्याच्यामध्ये कटिंग केलेले दाखवले. एकदम परफेक्ट कटिंग आहे. आणि हा सेकंड पार्ट आहे याचा. याची कटिंग एकदम सोपी आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये थोडा थोडा फरक आहे, बाकी टेक्निक तेच आहे. आता आपण पाठीमागचा भाग हा कट करायचा नाही, आपण फ्रंट, कारण आपण फ्रंट कट करतोय. म्हणजे आपण हा भाग पाठीमागच्यालाच कट करतोय. आता आपण फ्रंट कट करतोय तर मग आतमधली बाजू कट केली पाहिजे. खूप सुंदर याला आकार आला आणि खूप सुंदर याची फिटिंग येऊन जाते. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर परफेक्ट सगळे ब्लाऊज तुमचे बसून जातील.
काही डाऊट असतील तर कमेंट करा, त्याचे पण आपण कमेंटचं उत्तर आपण डायरेक्ट कटिंगवरच देऊया. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली कमेंट करून सांगा.